हॅलो एव्हरीवन अँड व्हेरी गुड मॉर्निंग. आता सुट्ट्या चालू असल्यामुळे सगळं निवांत चालतं आमचं आणि गावाहून आल्यामुळे तो थकवाही आहे. तर आता क्रियांश उठले, ते फ्रेश होत आहे, ब्रश वगैरे करत आहेत. तोपर्यंत मग मी इथे माझा ब्लॉग इथून स्टार्ट करते. सगळ्यात आधी मी पूर्ण बेड व्यवस्थित करून घेणार आहे आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. सुरुवात आहे. सुरुवातीला मला जेवढं जे शक्य होतं ते मी, कारण की आता सध्या तरी माझं रुटीन हेच आहे की काही खास असं नाही करायचं. डेली फक्त सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करणे. एक हाऊसवाईफ आहे आणि दिवसभर आपण बाकी जे कामं करतो ते मी आवरत असते. पण मला तुम्हा लोकांना भेटायला आवडतं म्हणून विचार केला की ब्लॉगिंग जी आहे ती परत सुरू करूया आणि रोज 11 वाजता तुम्हाला सगळ्यांना भेटायला येऊया. आणि हो, हा ब्लॉग जर आवडला ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईकचं बटन नक्की दाबा, शेअर करा फ्रेंड्ससोबत, आम्हाला प्रोत्साहन मिळेल. तर आता गावाहून कांदा, लसूण ते सगळं आणलं आहे. तर मुलांची इन्व्हॉल्वमेंट आणि मला हेल्प अशा दोन्ही उद्देशाने मी त्यांच्याकडनं हेल्पही करून घेते आणि त्यांना वाटतं की आम्ही खूप काही केलं, मलाही मदत होते आणि त्यांनाही छान वाटतं. तर आता क्रियांश म्हणत होता मला तू काही काम नाही दिलं, क्रिशा तर लसूण ठेवते. तर त्यालाही जेवढे कांदे सांडले होते ते सगळे मी त्याला देणार. गावाहून आल्यानंतर हेच एक असतं की ऑलरेडी ट्रॅव्हल खूप केलेला आम्ही बाय कार आणि तो थकवा वेगळा, पण घरी आल्यानंतर आपल्याला बाकी कामं पण आवरावे लागतात. सो मिस्टरांना तर वेळ नाही, कारण की ते पूर्ण दिवस ऑफिसमध्ये बिझी असतात. सकाळी गेले की संध्याकाळी येणार. पण मुलांना तर मी मदत करायला सांगू शकते, त्यांनाही खूप छान वाटतं. आता क्रियांश मला एकदम म्हणतो, अरे मम्मा तू खूप ब्युटिफुल दिसते त्याने मला बघितल्यानंतर. आणि ही त्याची शैतानी सुरू झाली. आता इकडचं झाल्यानंतर मी स्वयंपाक करणार असा विचार चालला आहे. तर आज मस्त नाशिकहून वांगे आणलेले आहेत. भावाला सांगितलं वांगे घेऊन ये, तर तो सगळ्या प्रकारचे वांगे घेऊन आला, लहान, मीडियम, मोठे सगळे. तर आधी भरीत करून घेणार, कारण की स्वयंपाक झालेला असेल तर कधी पण बेटर असतं. तर आधी मी स्वयंपाक केला आणि मग मी बाकीच्या कामांना आवराआवर केली. तर भरीतचं माहितीच आहे तुम्हाला, तर मी एकदा सांगून देते. वांग्यांना टोचे द्यायचे, वरून तेल लावायचं आणि असं गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. पूर्वी तर चुलीवर भाजले जायची ती वांगी, त्याची टेस्टच एक वेगळी होती. तर ते वांगे भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं आहे. तर वांगे थंडे होत आहे तोपर्यंत मी इथे कढई घेतली, त्यामध्ये तेल, जिरं घातलं आहे आणि कांदा. तर कांदा तुम्हाला किती हवा तुमच्यावर ऑप्शनल आहे, कमी घालायचं तर खूप कमी पण घालू शकतात. हे मी टिपिकल जळगावचं भरीत नाही करत आहे, कारण की माझ्याकडे तेवढं काही गावाहून आल्यानंतर सामान नाही आहे. मिरच्या लिमिटेड, सगळं लिमिटेड येऊन जातं. लसूण पण तेवढा सोललेला नाही, त्यामुळे म्हटलं मग कांदा टमॅटो घालून जो असतो ना, हा ठेचा केला आहे थोड्या प्रमाणात. मिक्सर पण मी गावाहून आले बघितलं तर खराब झालेलं होतं. तर आता ठेचा करायलाही, आणि माझ्याकडे वेळ खूप कमी, कारण की मिस्टरांना जायचं आहे ऑफिसला, तर त्याआधी ते जेवण करून जाणार. सो मी प्रिपरेशन करता करता शूटही केलं आणि फटाफट होईल त्या हिशोबाने मी बनवत गेली. कांदा टाकला, त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेला होता, मीठ टाकून दिलेलं आहे त्यातच की कांदा पटकन परतेल, आणि टोमॅटो. तर मी 2-3 प्रकारे भरीत करते, तुम्ही कुठल्या प्रकारे करतात प्लीज मला सांगाल, तर मी त्या पद्धतीने पण करून बघेल तुमच्या पद्धतीने, म्हणजे जेणेकरून जेवणात व्हेरिएशन्स येतील आणि काहीतरी नवीन प्रकार खायला मिळेल. तर तुम्ही असा प्रकार कधी करत नसाल तर करून बघा, कदाचित तुम्हाला हा प्रकारही खूप आवडेल खायला. तर इथे छान परतून झाल्यानंतर थोडी हळद, लाल तिखट आणि मी धने पावडरही टाकली आहे थोडीफार, जे की मी सगळ्याच भाज्यांमध्ये टाकते. तर ते शूटमध्ये नाही घेतलेलं, पण मी धने पावडर पण घातली होती. त्यानंतर मी जे वांगे आहेत त्याच्यावरचे साल काढून खलबत्त्यामध्ये थोडेसे कुटून घेतलेले, ठेचून घेतलेत, त्याचं थोडं ऑइल रिलीज होतं आणि छान मॅश होतात. तर इथे सगळी वांगी छान भाजली गेलेली आहेत आणि कुटून झाल्यानंतर मी
छान कुटली गेलेली आहेत आणि आता मी मिक्स करते आहे. बस बेसिक एवढंच आहे की आता याला छान परतून घ्यायचं 5 मिनटं, कारण की वांगे शिजलेले आहेत, कांदे टोमॅटो सगळं आपण छान परतून घेतलेलं आहे. सो आता 5 मिनटानंतर भाजी रेडी आहे. ऑलरेडी माझी एक भाकरी झाली होती, मी मिस्टरांना केली होती. आता मी ही नेक्स्ट भाकरी घेतली, कारण की खूपशा लोकांना माहीत नाही, ते मला विचारतात पर्सनली भेटल्यानंतर, तुम्ही भरीत कसं करतात, तुम्ही भाकरी कशी करतात. सो काही नाही, पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये लागेल तेवढं पाणी टाकत छान मळून घ्यायचं आहे आणि छान असा घट्ट गोळा करायचा आहे. फक्त बाजरीच्या पिठाला छान मळून घेणं गरजेचं असतं, जसं ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी दाखवते आहे. आणि त्यानंतर एक पूर्ण पीठ एकत्र करून भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे. जे नेहमी करतात त्यांना ठीक आहे, पण मी जिथे राहते गोव्यामध्ये, किंवा गोव्यामध्येच नाही, इवन सगळीकडे भाकरीचे प्रकार खूप वेगवेगळे असतात. कोणी तांदळाची खातं, कोणी ज्वारीची खातं. तर आम्ही लहानपणापासून हॅबिच्युअल, आणि आमच्या इथे वातावरण तसं असल्यामुळे बाजरीची भाकर जास्त प्रमाणात खाल्ली जाते आणि बाजरीचं उत्पन्नही घेतलं जातं जास्त प्रमाणात, म्हणून आम्ही बाजरीची भाकरी जास्त खातो. तर हे आईने बाजरीचं पीठ, सगळे पिठं पण दळून दिलेले होते, तर त्यासोबत आता माझ्याकडे बाजरीचं पीठ अवेलेबल होतं. तर मग विचार केला की भाकरी आणि भरीत खूप छान कॉम्बिनेशन होतं आणि मुलांनाही हळूहळू सवय होते भाकरी खाण्याची, तर त्यामुळे मग मी मुद्दाम भाकरी केली. तर भाकरी झाल्यानंतर आपल्याला ज्या साईडने आपण थापतो त्याच्या उलट्या साईडने आपल्याला तव्यावर टाकून घ्यायची आणि असं पाणी लावून घ्यायचं. 2 मिनटं ते पाणी ड्राय होऊ द्यायचं, जास्त नाही. आणि आपल्याला जसं वाटायला लागलं की वरून पाणी ड्राय होतं, तर भाकरी आपण पलटून घ्यायची दुसऱ्या बाजूने पूर्णपणे शिजवल्यानंतर. आता तर कसं गॅसवर पॉसिबल नाही होत की दुसरी बाजू पण शिजणार, तर मी डायरेक्ट तवा रिमूव्ह करते आणि ती छान भाजून घेते, म्हणजे तो पोपडाही छान निघतो भाकरीचा आणि वरच्या बाजूने छान भाकरी भाजली जाते. तर असं माझं रुटीन असतं एकंदरीत, सकाळी फटाफट स्वयंपाक करणे आणि बेसिक जेवढं असतं तेवढं आवरणे. आता मुलांना सुट्टी असल्यामुळे रुटीन काहीसा प्रॉपर असं लागत नाही आहे, पण स्कूल स्टार्ट झालं की रुटीन प्रॉपर होईल. तर तोपर्यंत माझी दुसरी भाकरी पण रेडी झालेली आहे आणि मी बाकी भाकरी बनवून घेते. तर मला बेसिक फक्त हे दाखवायचं होतं की भाकरीची प्रोसेस कशी करतो आम्ही, कारण की मला खूप जणं विचारतात, तर त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलं. जोपर्यंत मी स्वयंपाक करत होती, मुलांनी खूपसा पसारा करून ठेवलेला होता, तर आता ते स्वतःच करतात आणि स्वतःच उचलतात. तर आता त्यांची आवरसावर सुरू झालेली आहे. सगळी खेळणी जी बाहेर काढलेली आहे ती प्रॉपर आतमध्ये ठेवून देणं, म्हणजे मलाही त्रास कमी होतो आणि त्यांनाही कळतं की मम्माला हेल्पही होते, ती दिवसभर काही ना काही काम करत असते. आणि मेन म्हणजे त्यांना ना खूप काही केल्याचा आनंद मिळतो की आम्ही खूप काही आवरून दिलं. तर टी व्ही पाहता पाहता छान त्यांनी खेळले, म्हणजे पसारा केला तर. आणि आता पसारा आवरता आहेत, तर तोपर्यंत हे क्लीन करतायत. तोपर्यंत मी माझे जे गावाहून आल्यानंतर बॅग्स रिकामे करायच्या आधी मी विचार केला की पूर्ण कबर्ड्स क्लीन करू. बरं, तुम्ही समोर जे बघतायत ना, हे शेल्फ, ते मी ऑनलाईन ऑर्डर केलेले आहेत आणि खरंच खूप हेल्पफुल आहे. वर्टिकल स्पेस जो आपण यूज करतो ना, त्यासाठी खरंच खूप हेल्पफुल आहे. तुम्हाला पाहिजे तर मग मला कमेंट करा, मी लिंक पण तुम्हाला शेअर करेल त्याची. तर हे जे आहे, हे वरून त्याला लॉक असतं, ते आपण काढून टाकायचं, स्टिक करायचं आहे बेसिकली. हे बघा, हे इतकं छान फोल्डही होतं आणि मला खूप युजफुल वाटलं. त्यात माझ्या मुलांचे बरेचसे कपडे आणि त्यांना इझिली डिपेंडन्सी नाही राहत, ते इझिली स्वतःचे कपडे तिथून घेऊ शकतात. अशा वेळेने मी सगळं अरेंज केलेलं आहे. तर आता हे मी सगळं रिमूव्ह करून घेणार, पुसून घेणार आणि पुन्हा झटकून सगळे कपडे छान लावणार, म्हणजे मग जेवढे पण कपडे आपण आता सुटकेसमधून वगैरे मी काढणार, तर ते पण छान लावले जातील ह्या हिशोबाने. तर एक कबड तर मी किचनमध्ये, सेम असा कबड आहे जो मी किचनमध्ये शिफ्ट केलेला आहे.
कपड्यांचा, त्यामुळे मग आता एकाच कबडमध्ये आम्हाला सगळ्यांचे कपडे, मुलांचे, माझे, मिस्टरांचे, सगळ्यांचे कपडे आता एकाच कबडमध्ये अरेंज केलेले आहेत. त्यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त असं युटिलायझेशन झालं पाहिजे. त्यासाठी मग काहीतरी जुगाड करून व्हर्टिकल स्पेस युटिलायझेशन करून अशा पद्धतीने जास्तीत जास्त कपडे ठेवले जातील ते बघते. आणि मंडळी, मी सगळे कपडे छान लावून घेणार आहे मस्त. आणि ब्लॉग मी इथेच एंड करणार आहे, कारण की शूट करता करता काम करणं खरं तर खूप डिफिकल्ट होतं. मी तुम्हाला हे दाखवते. हे बघा, हे वरती लॅच आहे जे आपण नॉर्मल इझिली लॉक करू शकतो आणि होल्ड करतं बऱ्यापैकी ते कपडे. तर त्यात फक्त आपण छान कपडे, मी काय करते ना, टी शर्ट्स वेगळे, पॅन्ट्स वेगळे, बाहेर जाण्याचे मी वेगळेच ठेवते आणि डेलीचे मी यात अरेंज केलेले आहेत. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा मला काही तुम्हाला सजेस्ट करायचं असेल तर, की मी काय अजून बेटर करू शकते, तर मला हेल्पफुल होईल. आणि बाकी व्ह्यूअर्सलाही हेल्पफुल होईल तुमच्या माध्यमातून, की मी काय बेटर करू शकते. तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. मी सगळं कपाट नीट लावून घेणार आहे तेवढ्या वेळेत. आणि उद्या भेटूया 11 वाजता न चुकता. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.